मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, असं म्हणतात की एक बेअर मार्केट आपल्याला करोडपती बनवू शकतं. तर सध्या अशा बऱ्याच कंपन्या ज्या की ग्रोथ असलेल्या आहेत, ज्याचे सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढत असणारे आहेत, अशा बऱ्याच कंपन्या आपल्याला अजूनही डिस्काउंटवर मिळत आहेत. तर अशा डिस्काउंटवर मिळत असलेल्या ग्रोथ असलेल्या कंपन्यामध्ये, अंडर व्हॅल्यूड कंपन्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर बाजारातून आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो. आणि अशा 4 कंपन्याची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत. ह्या कंपन्यामध्ये लावलेला पैसा आपल्याला निश्चितच भविष्यात चांगला परतावा मिळवून देऊ शकतो. तर त्याच्यामधली पहिली कंपनी आहे ज्योती रेजिन्स. नाव बघू शकता वर ज्योती रेजिन्स आहे. 1439 वर ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त 1726 करोडचं आहे. पी जर पाहिला तर 25.7चा आहे. ROC 65.9 आणि ROE 49.3. दोन्ही एकदम जबरदस्त असलेले पाहायला मिळत आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे. 44.5ची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि 50.8ची प्रमोटर होल्डिंग असलेली आपण बघू शकतो. एवढे आकडे जर इथं चांगले पाहायला मिळत असतील तर ही कंपनी निश्चितच आपल्याला पैसा बनवून देऊ शकते. इथं पाहिलं तर प्रॉफिटही कंपनीचे सतत वाढलेले आपण बघू शकतो, कारण EPS वाढलेत म्हणजे कंपनीचे प्रॉफिट सतत वाढत आहेत. EPS वर आकाशात गेले तर PE मीडियन PE जवळ ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मीडियन PE 25.4चा असलेला आपण बघू शकतो. मीडियन PE जवळ कंपनी ट्रेड करत आहे. कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, ग्रोथ असलेली आहे, प्रॉफिट सतत वाढत आहेत म्हणजे EPS सतत वाढत असलेले आपण बघू शकतो. ह्या कंपनीत लावलेला पैसा आपल्याला भविष्यात चांगले रिटर्न बनवून देईल. ही कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे, म्हणजे अजून एक चांगली गोष्ट आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. मार्च 2013 पासूनचे सेल्स जर पाहिले तर 10 करोडचे सेल्स 257 करोडपर्यंत आलेत, म्हणजे 26 पट सेल्स झालेले आहेत मागच्या 11 वर्षामध्ये. 11 वर्षात 26 पट सेल्स करणारी कंपनी. आणि प्रॉफिट जर पाहिलं तर 2018ला 1 करोडचं असलेलं प्रॉफिट आता 67 करोडपर्यंत गेलं आहे, म्हणजे 67 पटीत प्रॉफिट वाढलं आहे मागच्या 7 वर्षामध्ये. तर एवढी ग्रोथ असलेली कंपनी जर आपल्याला अंडर व्हॅल्यूड म्हणजे स्वस्तामध्ये मिळत आहे, डिस्काउंटवर मिळत आहे, तर ह्या कंपनीत पैसा लावायला आपण हात आखडता घेतला नाही पाहिजे. ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर डबल डिजिट आहे, चांगली आहे, हायर डबल डिजिट आहे. आणि गुंतवणूकदारालाही या कंपनीनं 10 वर्षात 82% रिटर्न दिलेत, म्हणजे ह्या कंपनीनं 84-85च्या जवळपास रिटर्न दिले. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 85च्या आसपास जर CAGR मिळत असेल 10 वर्षात तर 1 लाखाचे 5 कोटी रुपये होतात. तर असा पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे. 5 वर्षात तर 101% रिटर्न आहेत, 3 वर्षात 84% रिटर्न आहेत. तर एवढी जबरदस्त कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे. तर ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक आपल्याला निश्चितच पैसा बनवून देऊ शकते. रिझर्व जर बघलं तर 154 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज 0 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते. फक्त 1700 करोडची मार्केट कॅप असलेली कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. प्रॉफिट ग्रोथ, सेल्स ग्रोथ चांगली असलेली पाहायला मिळते आणि डिस्काउंटवर सुद्धा असलेली पाहायला मिळत आहे. चार्ट बघा, वारंवार सपोर्ट इथं घेतलेला आहे कंपनीनं. इथंच सपोर्ट घेऊन वर गेलेले 1438 वर ट्रेड करत आहे. पुन्हा जर ही 1300च्या आसपास मिळत असेल किंवा 1350ला मिळत असेल तर ह्या कंपनीमध्ये पैसा लावायला भ्यायचं कारण नाही. तर एवढी कंपनी चांगली आहे. तुमच्याकडे नसेल तर आताही ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. पुढची कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स. 1062 वर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. आणि ह्या कंपनीला सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळू शकतो. मार्केट कॅप फक्त 9000 करोडचा आहे, 9400 करोड. PE जर पाहिला तर 29.1चा, ROC 11.2, ROE 15.5, फेस व्हॅल्यू 2ची आहे, 31.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 23.4ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीचे EPS कंटिन्यू सतत वाढलेले आपण बघू शकतो, म्हणजे प्रॉफिट सतत कंपनीचे वाढत आहेत. मीडियन PE जो 34चा आहे,
त्याच्या खाली हा मीडियन पी आहे डॉट रेषा, त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तात मिळत आहे. रेव्हेन्यू बघा, मार्च 2013ला 6 करोडचे रेव्हेन्यू होते, ते 1219 करोडपर्यंत आलेत. आणि नेट प्रॉफिट जे -1 करोडचं होतं ते 324 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे, चांगली आहे. आणि इथं CAGRही आपल्याला चांगले मिळणार आहेत. सध्या ही कंपनी फक्त 3 वर्षात 24% CAGR दिला आहे, म्हणजे अजूनही ही कंपनी चाललेली नाही. 10 वर्षात 61% प्रॉफिट ग्रोथ आहे, तर इथं आपल्याला 61%पेक्षा जास्त CAGR ही कंपनी देणार आहे. तर अशी ग्रोथ असलेली ही कंपनी आहे. रिझर्व जर पाहिलं तर 2104 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज पाहिलं तर 7302 करोडचं कर्ज आहे. फायनान्स क्षेत्रातली कंपनी असल्यामुळं हे आपण इग्नोर करू शकतो. हिचे रिझल्टही बघू शकता. हिचे रिझल्ट आलेले आहेत 255 करोड. मागच्या जूनमध्ये हिचे सेल्स होते ते वाढून आता 336 करोड झाले आणि वाढ आहे 32%ची. आणि प्रॉफिट जे आहे 69 करोड प्रॉफिट होतं मागच्या जूनमध्ये, तर ह्या जूनमध्ये ते 87 करोड आले. प्रॉफिटमध्येही 27%ची वाढ आहे. तर नेट प्रॉफिटमध्ये आणि सेल्समध्ये चांगली वाढ ह्या कंपनीनं ह्या क्वार्टरला नोंदवलेली आहे. तर ही कंपनी, ज्या कंपनीचे प्रॉफिट चांगले आहेत अशा कंपनीत, ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावला तर लगेच ही कंपनी आपल्याला रिटर्न द्यायला सुरुवात करू शकते. चार्ट जर बघितला तर इथून ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली आणि तिथंच सपोर्ट घेऊन जवळपास 1057 वर सध्या ट्रेड करत आहे. म्हणजे अजूनही कंपनी वर गेलेली नाही. तर ही कंपनी अजूनही आपल्याला गुंतवणुकीची संधी देत आहे. पुढची कंपनी आहे भिकाजी फूड्स. 717 वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप 17,900 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 62.5चा, ROC 29.6, ROE 24.7, फेस व्हॅल्यू 1ची आहे, 78.2ची प्रॉफिट ग्रोथ आणि 75.1ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीचे EPSही बघा चांगले वाढलेले आहेत. आणि ह्या 2 क्वार्टरला तर अजून चांगले EPS वाढलेले आपण बघू शकतो. म्हणजे ह्या 2 क्वार्टरमध्ये कंपनीनं प्रॉफिट चांगलं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. 75.7चा मीडियन पी आहे. इथं मीडियन पी, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे, स्वस्तामध्ये आपल्याला ही मिळत आहे. हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च 2006 पासूनचे सेल्स आहेत 61 करोडचे सेल्स आपण इथं बघू शकतो. ते आता 2379 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट जे 1 करोडचं आहे ते 287 करोडपर्यंत आले. म्हणजे 287 पट नेट प्रॉफिट हे वाढलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, डबल डिजिट आहे. इथेही आपल्याला CAGR चांगले मिळणार आहेत. एका वर्षात कंपनीनं 51%चे CAGR दिलेत. 26%चे जरी दिले तर 10 वर्षात पैसे 10 पट होतात. तर ही कंपनी त्याच्याही पेक्षा जास्त पैसा बनवून देऊ शकते. कर्ज जर पाहिलं तर 1200 करोडचं कर्ज, रिझर्व जर पाहिलं तर 1200 करोडचं रिझर्व आहे. कर्ज जर पाहिलं तर 139 करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याही कंपनीचे रिझल्ट तुम्ही बघू शकता. 478 करोड मागच्या जूनमध्ये हिचे सेल्स होते ते वाढून 561 करोड झालेले आहेत. 18%ची वाढ आपण बघू शकतो. आणि नेट प्रॉफिट 43 करोड जे होतं ते 60 करोड झालेलं आहे. 40%ची वाढ नेट प्रॉफिटमध्ये झालेली आहे. चार्ट बघा, इथं ब्रेकआउट झाला, इथं ब्रेकआउट झाला, तिथंच सपोर्ट घेऊन कंपनी वर निघालेली. कदाचित 600 वर जरी आली तर गुंतवणुकीची चांगली संधी आहे. सध्या ही कंपनी 716 वर ट्रेड करत आहे. अजून थोडी खाली आली तर गुंतवणूक करू शकता. ज्यांच्याकडे ही कंपनी नाहीच तेही सध्याही 1 हप्ता ह्या कंपनीमध्ये लावू शकतात. दुसरे 2-3 हप्ते ते खाली आल्यानंतर लावण्याचा प्रयत्न करू शकतात. पुढची कंपनी आहे त्याच्यामधलीच हिंदुस्तान फूड. जर ती नको वाटत असेल तर ही कंपनी त्याच्यामध्ये चांगली कंपनी आहे. 591 ही ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. मार्केट कॅप जर पाहिलं तर 6,775 करोडचं मार्केट कॅप आहे. पी जर पाहिला तर 72.8चा आहे. ROC 15.4, ROE 18.2, फेस व्हॅल्यू 2ची आहे. 30.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 63.8ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हिंदुस्तान फूडचे प्रॉफिटही बघा वाढलेत, म्हणून EPSही कंटिन्यू वाढलेले आहेत. मीडियन पी जो 87 आहे, इथं 87चा मीडियन पी आहे, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. आणि ह्याही कंपनीनं गुंतवणूकदाराला चांगला पैसा बनवून दिलेला आहे. सेल्स बघा, ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट एकदाही कमी झालेले नाहीत. 2019 पासून 492, 772, 1400, 2000, 2500 आणि 2755 सेल्स सतत वाढलेले आहेत.
प्रॉफिट बघा 12, 22, 37, 45, 71 आणि 93 करोड प्रॉफिटही सतत वाढलेले आहेत आणि ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूडमध्ये मिळत आहे. ह्या कंपनीचं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला 10 वर्षात 55चा CAGR ह्या कंपनीनं बनवून दिला आहे, 5 वर्षात 49चा CAGR बनवून दिला आहे आणि 3 वर्षापासून कंपनी चालली नाही म्हणून 15चा CAGR आणि 4चा CAGR आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आपल्याला कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे. ह्या कंपनीचं रिझर्व जर बघितलं तर 623 करोडचं रिझर्व आहे आणि 730 करोडचं कर्ज आहे. म्हणजे रिझर्वपेक्षा थोडंसं कर्ज ह्या कंपनीवर जास्त असलेलं पाहायला मिळतंय. चार्ट बघू शकता, हा ब्रेकआउट इथं झालेला आहे कारण त्याचाच रेजिस्टन्स इथं फेस करत होती कंपनी. इथं ब्रेकआउट झाला आणि तिथून कंपनी आता 590 वर आलेली आहे. आता असं वाटत नाही की कंपनी पुन्हा 450च्या आसपास इथं येईल किंवा 500च्या आसपास येईल. तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली आहे. मागे ह्या कंपनीनं गुंतवणूकदाराला चांगला पैसा बनवून दिलेला आहे. ह्या चारही कंपन्याचा अभ्यास तुम्ही करू शकता. कोणती कंपनी चांगली वाटते, तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये ठेवायसारखी कोणती वाटते, तर ती कंपनी तुम्ही तुमचा अभ्यास करून तुमच्या निर्णयानं खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि ग्रोथ असलेल्या कंपनीमध्येच गुंतवणूक करा. कोणत्याही ग्रोथ नसलेल्या कंपनीत आपला पैसा लावू नका. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.